एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, लातूर डी-सी-सी बँकेचे जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 28 मार्चला होणार आहेत पहा. आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. काय वाचावं कळत नसेल तर आय-एम-पी मटेरियल जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा, मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो. हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला फक्त ₹399 ला भेटणार आहेत पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत. सर्व विषयाचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पहा. काही महत्त्वाच्या जी-केच्या आणि चालू घडामोडीच्या टेस्टसुद्धा येणार आहे मित्रांनो. त्यामुळं लवकरात लवकर ₹399 तुम्ही पेमेंट करा. जो काही नंबर दिसतो आपला 9325230840 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या नोट्स पाठवून देईल. पहा, गाफील राहू नका. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु या ठिकाणी योग्य डायरेक्शन अभ्यास करा. भरपूर जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी. अशी संधी वारंवार येत नसते. चला जास्त काही सांगत नाही आणि मित्रांनो या व्हिडिओची PDF तसेच पेपर संदर्भामध्ये सर्व अपडेट्स तुम्हाला मित्रांनो मिळून जातील. त्यामुळं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक WhatsApp ग्रुप आहे बघा, तो नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मला मेसेज करा, ग्रुप जॉइन, मी तुम्हाला ग्रुपला जॉइन करून टाकील. पहिला प्रश्न मित्रांनो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? बघा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? त्याचं योग्य उत्तर होईल पहा, दिबा पाटील. ऑप्शन क्रमांक 2 दिबा पाटील. 8वा वेतन आयोग मंजूर करणारे भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे? तर 8वा वेतन आयोग मंजूर करणारं भारतामधील पहिलं राज्य मित्रांनो आसाम. कोणतं राज्य आहे पहा? आसाम आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे पहा, सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं फिरतं एटीएम कोणी चालू केलं आहे? तर त्रिपुरा ग्रामीण बँकेने मित्रांनो चालू केलेलं आहे बघा. कोणी? त्रिपुरा ग्रामीण बँकेने. पुढचा प्रश्न आहे पहा, 21 जानेवारी 2026 रोजी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नितीन नवीन यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पहा. ऑपरेशन कोम्बिंग कोणत्या जिल्ह्यात केले होतं? तर मित्रांनो ऑपरेशन कोम्बिंग मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये केलं होतं पहा. लक्षात ठेवायचं आहे पुणे. नेक्स्ट आहे पहा, व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? तर मित्रांनो कोण बनली आहे? अनुपूर्ण रॉय याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2026 मधील G20 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर मित्रांनो ही अमेरिकेमध्ये केली जाणार आहे पहा. लक्षात ठेवा, अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो अरुण कुमार मिश्रा हे काय आहेत पहा? मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत पहा. सन 2025चा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? तर मित्रांनो सन 2025चा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर विनोद शिरसाट. ऑप्शन क्रमांक 3 विनोद शिरसाट यांना जाहीर झालेला आहे पहा. देशातील डी-सी-सी बँकेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास PDF आपण बनवलेली पहा, योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी. यामध्ये एकूण बघा 10,000 प्रश्न असणार आहे. यामध्ये सर्व विषय आपण कव्हर केले बघा. संगणक असेल, सहकार असेल, जवळजवळ सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. मित्रांनो ही PDF तुम्हाला तुमच्या WhatsAppवरती मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ₹399 या ठिकाणी आपल्याला फोनपे, गुगल पे करायचे पहा. ₹399. जो काय आपला नंबर आहे पहा 9325230840 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. जो काय QR कोड आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही पेमेंट पाठवू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे. तुम्हाला बघा ही PDF तुमच्या पेमेंट झाल्यानंतर एका मिनिटामध्ये पाठवली जाईल. त्यामुळं बघा, ज्यांना कोणाला खरंच PDF घ्यायची असेल, जे खरंच सिरियसली अभ्यास करत असेल किंवा ज्यांना खरोखर वाटत असेल आपलं या ठिकाणी काम व्हावा, तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा पहा. ही प्रोसेस फार फास्ट असते पहा. तुमचे कधी हॉल तिकीट येतील आणि कधी पेपर चालवतील हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायची पहा. ₹399 आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत. तर मित्रांनो कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण ही PDF लॉन्च केलेली पहा. कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे पहा आणि चांगला योग्य डायरेक्शनने अभ्यास तुमचा होणार आहे पहा. ₹399 जो काही नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही फोनपे, गुगल पे करा आणि त्याच WhatsApp नंबरला तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. पूर्णपणे डिजिटल विमानतळ कोणतं ठरलं आहे? तर मित्रांनो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे डिजिटल विमानतळ ठरलेलं आहे पहा. ICC T20 वर्ल्ड कप 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो ICC T20 वर्ल्ड कप 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्मा. ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्माची नियुक्ती केली होती पहा. सन 2025चा महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा बाया कर्वे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा मित्रांनो कोणाला जाहीर झाला आहे? मीनाक्षी निकम यांना हा जाहीर झालेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1
मीनाक्षी निकम. 26 नोव्हेंबर 2025 रोजी गोशाळांच्या उत्पादनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा. तर मित्रांनो GO10 हा निर्णय घेतलेला आहे पहा. रोलिंग बजेट स्वीकारणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? बघा रोलिंग बजेट. तर मित्रांनो मध्य प्रदेश या ठिकाणी आपलं पहिलं राज्य कोणतं? मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं नामकरण केंद्र सरकारने कोणत्या योजनेचं केलं आहे? तर बघा कोणत्या योजनेचं केलेलं आहे? मनरेगा. ऑप्शन क्रमांक 3 मनरेगा. नीती आयोगाचे नवीन CEO कोण आहेत? महिला CEO कोण आहे? द्या उत्तर. तर निधी छिब्बर याचं योग्य उत्तर आहे पहा. सॉरी निधी चिब्बर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो आशिया हॉकी विश्वचषक 2025चं विजेतेपदे कोणी जिंकलं आहे? तर मित्रांनो कोणी जिंकलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. ऑप्शन क्रमांक 3 भारत. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रो VK गोळक पुरस्कार काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी मित्रांनो प्रो VK गोळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर आनंद व्ही पाटील यांना हा प्रदान करण्यात आला नाही मित्रांनो. कोणाला? आनंद व्ही पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट मित्रांनो ग्लोबल टीचर शिक्षक पुरस्कार 2026 हा कोणाला मिळाला? ग्लोबल टीचर शिक्षक पुरस्कार खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. सर्वांनी लक्ष देऊन पहा. तो ऑप्शन क्रमांक 4 रुबाल नागी. लक्षात ठेवा रुबाल नागी याचं काय पहा योग्य उत्तर होईल. समजलं? 3 आहे कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक 2 काय म्हणतात मित्रांनो? तर या ठिकाणी पहा ऑन्कॉलॉजिस्ट. लक्षात ठेवायचं बघा असं त्यांना म्हटलं जातं. कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना म्हणतात. आणि मित्रांनो न्यूरोलॉजिस्ट कोणाला म्हणतात? तर मेंदूशी आणि चेतासंस्थेशी संबंधित उपचार आणि निदान करणाऱ्याला न्यूरोलॉजिस्ट म्हणतात. त्याच्यानंतर बघा कार्डिओलॉजिस्ट. मित्रांनो हृदयरोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात? कार्डिओलॉजिस्ट असं म्हणतात. आणि नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे काय? तर किडनीचे आजार आणि उपचार बघा जे काही किडनीचा प्रॉब्लेम असेल त्यांना नेफ्रॉलॉजिस्ट असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 आहे कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्याचा प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. तर कॅल्शियम क्लोराईड याचं यामध्ये प्रतिबंधित आणलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखलं जातो? चला द्या उत्तर. पांढरं सोनं कशाला म्हटलं जातं? तर लिथियमला मित्रांनो पांढरं सोनं म्हटलं जातं. आणि पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नसेल माहीत तर सर्च करून सांगा. ChatGPT मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान आणि हे कशाचं लघु स्वरूप आहे? ChatGPT. तर मित्रांनो हे जर पाहिलं याचा लॉंग फॉर्म त्याचं राईट आन्सर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 1 बघा चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफर हे काय बघा याचा लॉंग फॉर्म आहे. आणि हे मित्रांनो कोणत्या कंपनी बनवलं आहे? तर OpenAI. लक्षात ठेवा मित्रांनो OpenAI या कंपनीने हे बनवलेलं आहे. तंबाखूमध्ये आढळणारं हानिकारक रसायने कोणतं आहे? रोज तंबाखू खाणारे सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये काय असतं? निकोटीन असतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 निकोटीन हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. सायनाइड काय प्रश्न आहे मित्रांनो? सायनाइड या जहाल विषारी औषधाचं रासायनिक नाव काय आहे? सायनाइडचं नाव. तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षात ठेवायचं बा फ्युरिक ॲसिड हे बघा सायनाइड या जहाल विषारी औषधाचं नाव आहे बघा. आणि याचं सूत्र जर पाहिलं तर CN म्हणजे काय कार्टून नेटवर्क नाही तर CN याचं योग्य उत्तर आहे पहा. मानवी शरीरामधील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असं म्हटलं जातं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पांढऱ्या रक्तपेशी. लक्षात ठेवा याला WBC म्हणून ओळखलं जातं. व्हाईट ब्लड सेल्स. तांबड्या पेशीपेक्षा आकाराने मोठ्या असतात आणि यामध्ये केंद्रक असल्याने त्यांना सूत्री विभाजन होतं पहा. अतिशय चांगल्या पेशी असतात पांढऱ्या पेशी. मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणतं द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं? तर ऑक्सिजन. मित्रांनो मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतं. मानवी शरीरामध्ये या ठिकाणी जर पाहिलं 65% या ठिकाणी ऑक्सिजन आहे पहा. बरोबर 18% कार्बन आणि 0.5% हायड्रोजन आहे. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला होतो? कोणता? कावीळ हा रोग. तर यकृताला हा कावीळ रोग होतो. मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतं. आपण आत्ताच पाहिलं. आणि कावीळ हा रोग मानवी शरीरातील यकृताला होतं पहा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो मानवी गुणसूत्रामधील विजोड लिंग गुणसूत्र कोणते आहेत पहा.
तर ऑप्शन क्रमांक 1 एकच याचं योग्य उत्तर आहे पहा. मानवी गुणसूत्रामधील एक जोडी लिंग गुणसूत्राची असते. मानवी शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्र आणि मित्रांनो या ठिकाणी 23 गुणसूत्राच्या जोड्या आहेत पहा. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स डार्विन हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. रॉबर्ट हुकनी काय केलेलं आहे तर पिशीचा शोध लावलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, पिशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुकने लावलेला आहे. स्पायरागॉयरा हे टिंबटिंब शैवाल आहे. स्पायरागॉयरा हे कोणतं शैवाल आहे तर हरित शैवाल आहे मित्रांनो. हरित शैवाल स्पायरागॉयरा कारा हे काय आहेत पहा, हरित शैवाल आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? संसर्गजन्य आजार कोणता आहे असं विचारलंय तर गोवर हा संसर्गजन्य रोग आहे पहा. समज आलं. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? न्यूरोलॉजी तर बघा चेतासंस्थेचा अभ्यास याचं योग्य उत्तर आहे पहा. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ॲस्ट्रिओलॉजी म्हणजे हाडकांचा अभ्यास. त्याच्यानंतर गायकोनॉलॉजी म्हणजे प्रसूती शाखेचा अभ्यास. त्याला काय बघा गायकोनॉलॉजिस्ट असं म्हणतात. आणि ओडोटॉलॉजी म्हणजे दातांचा अभ्यास. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर आईन्स्टाईनने मित्रांनो ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे. बरोबर. न्यूटनने मित्रांनो गुरुत्वाकर्षणचा शोध लावला होता म्हणजे. आणि गॅलिलिओने थर्मामीटरचा शोध लावला. आणि डार्विनने काय केलं होतं तर निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडला होता. विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतराचा कोणता सिद्धांत आहे पहा? तो ऑप्शन क्रमांक 2 यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणं हे याचं योग्य उत्तर आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो. याची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे पहा. पितळ हे समिश्र कोणत्या धातूंचं बनलेलं आहे? पितळ तर पितळ मित्रांनो तांबे आणि जास्तापासून बनलेलं आहे पहा पितळ. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर बघा या ठिकाणी तुम्ही फोनपेमध्ये जा, 399 रुपये पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF एका मिनिटामध्ये पाठवून देईल पहा. सर्व विषय आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा. बरोबर एक नाही झालेली प्रश्नपत्रिका तसेच मित्रांनो जे काही योग्य डायरेक्शनने अभ्यास कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी या PDF आपण तयार केलेले आहेत. त्यामुळे जास्त काही विचार करू नका. लगेच फोनपेमध्ये जा, 399 रुपये या ठिकाणी तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत आणि लवकरात लवकर घेऊन टाका पहा. आत्ता तुमचे हॉल तिकीट येतील आणि लगेच पेपर चालू होतील बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी फास्ट रिव्हिजनसाठी बघा आपण या PDF बनवलेल्या आहेत पहा. ही संधी सोडू नका कारण की संधी वारंवार मिळत नसते पहा. संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो ह्या PDF घ्या मित्रांनो आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जो नंबर दिलाय पहा त्या नंबरला पेमेंट करा. जो काही QR आहे त्याला सुद्धा स्कॅन करू शकता आणि लवकरात लवकर अभ्यास करायला आपल्याला चालू करायचं आहे. कारण की जितका उशीर आपल्याला होईल तितकी रिव्हिजन आपली लेट होणार. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर PDF घेताल तेवढ्या जास्त तुमचे रिव्हिजन होणार आणि रिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला चांगला स्कोर वाढणार. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे गणित सोपं आहे. जितका लवकर तुम्ही घेणार तितक्या जास्त रिव्हिजन होणार. योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या PDF तयार केलेल्या आहेत पहा. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा. जो नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला पेमेंट करा आणि त्याच नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा.